ठेवता का? किती पसारा केलाय तुम्ही? मी आवरणारच होतो तेवढ्यात स्वानंदी मी करतो ना. मणी सर, मी करते तुम्हाला मदत. तुम्ही एक काम का नाही करत? एखादी छानशी मुलगी शोधा, तिच्यासोबत लग्न करा, बायको आणा घरात, मग बघा घर कसं सुंदर आणि टापटीप राहतं. नाही बरोबर आहे, माझ्या बायकोलाही माझ्या घरात झालेला पसारा आवडणार नाही. आणि मणी सर, हे कपडे कोणी असं बेडवर ठेवतं का? एकतर कपडे कपाटात ठेवायचे किंवा एखाद्या बकेट मध्ये टाकायचे धुवायला. अहो स्वानंदी, मी खरंच आवरणारच होतो पण तेवढ्यात तुम्ही आलात. मणी सर, मी करते तुम्हाला मदत, म्हणजे लवकर आवरून होईल. आणि मुळात वस्तू जागच्या जागी ठेवल्या की घरात पसाराच होत नाही. म्हणजे कसं, वस्तूंच्या जागा फिक्स करून ठेवायच्यात. वापरून झाली की तिथल्या तिथे वस्तू ठेवायची. वस्तू लवकरात लवकरही सापडते आणि घर सुंदर आणि टापटीप राहतं. स्वानंदी आता तेच बोलतायत जे मला लग्नानंतर सांगायच्या. कदाचित स्वानंदीला आठवतंय. मणी सर, दूध. स्वानंदी, थँक गॉड तुमचं लक्ष गेलं लगेच. मणी सर, दुधाचं पातेलं ठेवलं हेही तुमच्या लक्षात नाहीये. हा, आपण बोलत बसलो ना नेमकं. काय झालं? ह्यावर काय लिहिलंय? नाही, त्यावर कुठे काय. स्वानंदी मणिकुमार. स्वानंदी मणिकुमार. मणी सर, माझं नाव स्वानंदी मणिकुमार असं लिहिलंय. माझं नाव या पातेल्यावर. स्वानंदी, स्वानंदी काय होतंय? स्वानंदी काय होतंय तुम्हाला? स्वानंदी, अहो स्वानंदी, स्वानंदी डोळे उघडा. स्वानंदी. मणी, स्वानंदीला काय झालं? स्वानंदी बेशुद्ध पडल्यात. काय? स्वानंदी. अरे पण हे झालं कसं? अरे पातेल्यावरचं नाव वाचलं त्यांनी, सौ स्वानंदी मणिकुमार, आणि विचार करता करता अचानक चक्कर आली, बेशुद्ध पडल्या. स्वानंदी, स्वानंदी डोळे उघडा. स्वानंदी. अरे पण ती इथे आलीच कशी? ते मला नाही माहिती, पण आता हे बोलत बसण्याची वेळ नाही. आता डॉक्टरांना बोलवा प्लीज. सुचित्रा, स्वानंदीला फोन लाव. एक काम कर तू, मणी